या भागावरनं छेद घेतो हाडांवर. तसंच हा भाग आहे, हा पायाचा भाग आहे आणि त्यामध्ये सुद्धा हा ब्लॉक बसतो आणि पिन्स टाकून आतमध्ये जो झिजलेला भाग आहे तो आम्ही काढू शकतो. ओके. तर ह्या ॲडव्हान्समुळे आम्ही या हाडामध्ये छेद करतो तर त्याचा बरोबर. रक्तस्राव होतो. हां हां. तर ह्या टेक्निकने अच्छा. ते होणार नाही. ओके. तर त्यामुळे रिकव्हरी सुद्धा पेशंटची खूप फास्ट चांगली होते हां हां. आणि पेशंट लवकर चालायला लागतो. आणि हे आता इंडियामध्ये बनायला लागले आहे. अच्छा. तर त्याची रिकव्हरी जो फेज असतो म्हणजे 1 आठवड्यामध्ये आपल्याला ब्लॉक्स मिळू शकतो. हां हां. पूर्वीच्या वेळी 6 आठवडे आम्हाला थांबावं लागायचं या ब्लॉकसाठी. तर हे आपल्याकडे आता इझिली अवेलेबल आहे. नक्कीच. म्हणजे अत्याधुनिकतेमुळे देखील आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन गेलेल्या आहेत. याबद्दल किंवा सांधेरोपण शस्त्रक्रियांबद्दल अधिक माहिती करून घ्या. आपण घेतोय छोटंसं ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती अत्याधुनिक शस्त्रक्रिया जी आहे सांधेरोपण शस्त्रक्रिया, अर्थातच ती वेदनारहित कशी असू शकते किंवा वेदनारहित जर आपल्याला करायची असेल ही सांधेरोपण किंवा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, तर नेमकी आपण काय करू शकतो हे आज आपल्याला समजावून सांगत आहेत डॉक्टर किरण खरात. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असेल तुम्हाला थेट डॉक्टरांना विचारायचे आहेत, नक्कीच तुमचे प्रश्न डॉक्टरांना विचारा. फक्त आपला नंबर लिहून घ्या. नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. एक फोन घेऊया आपण. उदय आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. हॅलो, नमस्कार सर. डॉक्टर, मी उदय रानडे, नवी मुंबई बेलापूरहून बोलतोय. वय वर्ष 63. हां. नमस्कार. माझ्या अंगातली सगळी हाडं म्हणजे मान, पाठ, पाय, हात वगैरे सगळी हाडं अशी वाजतात कडकड कडकड. हा सांधेदुखीचाच प्रकार आहे का काय? आणि त्यावर काय उपचार करावा? हे साधारण किती वर्षापासून चालू आहे की आता हा सुरू झालं? एक वर्ष झालं चालू आहे. म्हणजे तुम्ही असं मान मोडलीवर वगैरे कडकड आवाज करतो की कसं आहे? मान मोडता असं वळताना असे कडकड आवाज येतो. हातात किंवा पाठीचा असं झोपताना असा कडकड आवाज येतो. ओके, ठीक आहे सर. हे काय म्हणता येईल? हा. दिस इज म्हणजे हे जॉईंट क्रॅकलिंग जे साऊंड्स असतात ते बऱ्याच वेळा त्यामध्ये असं सिरियस अशी काही बाब नसते आणि जोपर्यंत पेशंटला पेन किंवा बाक असं सांध्यामध्ये नसतो तर ह्या गोष्टीला दुर्लक्ष करणे योग्य आहे. फक्त ही सवय जी चांगली नाही आहे ती त्यांनी बंद करावी. नक्कीच. पण त्यांचं असं म्हणणं नाही आहे की ते मुद्दामून करतायत, पण समजा झोपताना देखील कडकड आवाज येतो किंवा चालताना देखील कडकड आवाज येतो, म्हणजे काय इतकं काही त्यांनी लक्ष देण्याइतपत आहे का? लक्ष जेव्हा वेधलं जातं जेव्हा दुखणं वाढतं अच्छा. किंवा बाक वाढतो. जर त्यांना दुखणं नसेल किंवा त्यांना त्रास होत नसेल, फक्त आवाज येत असेल तर माझ्या दृष्टीने आपण त्यांना काळजी करण्यासारखं नाहीये. नाहीये. एक्सरे काढून बघता येईल, त्यांना तपासून बघता येईल आणि बरोबर. त्याप्रमाणे ठरवता येईल. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर समय काही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्यांना जर तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांच्याकडनं चेकअप करून घेतलं तर नक्कीच डॉक्टरांना व्यवस्थितरित्या सांगता येऊ शकेल की तुम्हाला नक्की काय होतं आहे ते. डॉक्टर, बऱ्याच वेळा असे पेशंट्स असतात की आपण बघितलं की असे बाक असतो त्यांच्या पायाला की सी शेपमध्ये असतो किंवा कधी कधी उलटा बाक असतो. तर अशा वेळी कधी कधी पोक काढून चालणाऱ्या व्यक्ती असतात. तर डॉक्टर ह्यांना इतकं सांधे खराब झाल्यानंतर शस्त्रक्रिया करायला येतात की आता माझ्याने चालवतच नाहीये किंवा काही करवतच नाहीये. अशा पेशंटसाठी मग तुम्ही काय करता सर? असे पेशंट आपल्या देशामध्ये बरेच आढळतात आणि ज्यांना आपण म्हणतो ज्यांना पूर्ण सी शेप्ड बाक आला आहे त्यांना वारस डिफॉर्मिटी म्हणतो. त्यामध्ये हाडाची झीज एवढी झालेली असते की तिथे एक खड्डा पडू शकतो. तर माझ्याकडे असं एक पेशंट आहे जे मी तुम्हाला दाखवू शकतो आणि ह्या पेशंटमध्ये वारस डिफॉर्मिटी आहे. म्हणजे गुडघ्याचा बाक जो आहे तो पूर्णपणे सी शेपमध्ये गेलेला आहे. अच्छा. तर हा फ्रंट व्ह्यू आहे आणि हा बॅक व्ह्यू आहे. ओके. तर अशा पेशंटना सांधेरोपण जेव्हा लागते तेव्हा त्यांना स्पेशल सांधे लागतात ज्यामध्ये आम्हाला रॉड टाकावे लागतात. म्हणजे ह्या भागाला हा जो भाग असतो ह्याला आम्हाला एक रॉड अटॅच करावा लागतो. अच्छा. आणि तो रॉड त्या
डिफॉर्मिटीला म्हणजे त्या बाकला आम्ही करेक्ट करू शकतो हां हां. आणि पेशंटचा गुडघा जो आहे तो पूर्णपणे सरळ होऊ शकतो. ओ. तर त्यामुळे थोडा खर्चाचा भाग असतो हां हां. आणि पेशंटचं रिकव्हरी थोडीशी लेट असते, 1-2 दिवसांनी उशिराने होऊ उशिराने होऊ शकते. शकते. सर असं जसं मी पेशंट म्हणाले की हे खूप खर्चिक काम असतं, तर खरं तर म्हणूनच आपण जर सुरुवातीपासूनच ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि जर आपल्याला जी शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल डॉक्टरांनी सुचवली आणि ती करून घेतली तर नक्कीच इथपर्यंत पाळी येणार नाही. अगदी बरोबर. सर तुम्ही इतके वर्ष UK मध्ये काम केलेलं आहे किंवा त्याच्यानंतर आता तुम्ही भारतामध्ये देखील काम करत आहात. तिथल्या पेशंटची आणि इथल्या पेशंटमध्ये तुम्हाला काही तफावत जाणून येते का? की कोणत्या पद्धतीचे पेशंट्स भारतामध्ये असतात आणि इंग्लंडमध्ये असतात? हा खूप चांगला प्रश्न आहे कारण की एक फरक जरूर जाणवतो. तिथे पेशंट्सला प्रॉब्लेम सॉल्विंग आत्ता पाहिजे आहे. म्हणजे त्रास व्हायला लागला त्यांना डॉक्टरांकडे लगेच जातात आणि सल्ला घेतात आणि सांगतात की मला या वेदनेपासून रहित करा. भारतामध्ये अंगावर काढण्याची जी टेंडन्सी आहे, जी पद्धत आहे, तर त्यामुळे असे बाक दिसतात आणि पेशंट लास्ट स्टेजच्या पलीकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतो. तेव्हा सर्जरीची जी टेक्निक आहे ती कॉम्प्लेक्सिटी आहे ती वाढते. पण आता चांगले अत्याधुनिक इम्प्लांट्स आपल्याकडे आहेत आणि असे डिफॉर्मिटीज सुद्धा, असे बाक सुद्धा आपण करू शकतो. पण त्यामध्ये रिस्क तर वाढतेच. नक्कीच नक्कीच. सर आपण एक फोन घेऊया. दीपक आपल्याशी बोलतायत सांगलीहून. हॅलो, नमस्कार. नमस्ते मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला खुब्यामध्ये गॅप आहे ओके. आणि डॉक्टरांना दाखवलं तर सर्जरीचा काय फायदा होणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आईचं चालणं जे आहे ते वाकूनच चालतंय. अच्छा. मग ह्याच्यावर आता एक्झॅक्टली कुठली ट्रीटमेंट घ्यावी आणि काय घ्यावी, कारण का डॉक्टर म्हणजे तो गॅप जो आहे गॅप प्लस एक खुब्याला क्रॅक पण आहे. अच्छा, ठीक आहे. सर काय सांगाल त्यांना तुम्ही? जर खुब्याला क्रॅक असेल तर फक्त एक्सरे पेक्षा CT स्कॅन ची गरज आहे, ज्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित त्याचा खुलासा होईल. 3D रिकन्स्ट्रक्शन करता येईल, म्हणजे तो क्रॅक पूर्णपणे आपल्याला कळेल. आणि त्यामध्ये सुद्धा आजकाल ऑप्शन्स आहेत, इम्प्लांट्स आहेत, जे जसं हा खुबा आहे, लार्ज हेड रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो, सिरॅमिकचे बॉल अवेलेबल आहेत. कप्स आहेत जे डबल साईज आहेत कप्स, म्हणजे जे बबल कप्स आहेत हे कप्स आहेत ते. आणि जर क्रॅक असेल कुठे पेल्विसमध्ये तर त्याला प्लेटिंग सुद्धा करता येते. अच्छा. आणि त्यानंतर हिप रिप्लेसमेंट करता येते. तर पॉसिबिलिटी आहे, तर एक्सरे बघून CT स्कॅन बघून प्लॅन जरूर करता येईल. नक्कीच. खरं तर याबद्दल आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. आतापर्यंत आपण गुडघेदुखींबद्दल माहिती करून घेतली, म्हणजे गुडघे शस्त्ररोपण शस्त्रक्रिया कशी केली जाऊ शकते ह्याबद्दल माहिती करून घेतली. इतरही देखील सांध्यांबद्दल आपण माहिती करून घेऊया, त्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल देखील माहिती करून घेऊया. पण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती वेदनारहित सांधेरोपण शस्त्रक्रिया आपण कशी करू शकतो याबद्दल. अर्थातच वेदनारहित कशी करू शकतो हे आपल्या डॉक्टरांना विचारायचंच आहे. पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील ना, तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही थेट डॉक्टरांना विचारा. आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर किरण खरात. सर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला बरीच माहिती करून दिली आहे, पण मला असं विचारायचं आहे सर, इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर तुमच्या अनुभवाने स्त्रियांमधील आणि पुरुषांमधील जे प्रमाण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणून येते का, नेमकं काय? स्त्रियांचे जे सांधे आहेत ते पुरुषांच्या सांध्यापेक्षा त्यांची जी साईज आहे आणि डायमेन्शन्स आहेत ते कमी आहेत. उदाहरणार्थ ह्या भागाला आपण म्हणतो अँटिरियर पोस्टिरियर डायमेन्शन आणि हा भाग आहे मीडियो लॅटरल डायमेन्शन. पण आजकालचे जे सांधे आहेत ते सांधे असे बनले आहेत की ते
मेल आणि फिमेल म्हणजे दोघांनाही व्यवस्थित बसते बसतं. आणि स्पेशल फिमेल सांधे सुद्धा अवेलेबल आहेत भारतामध्ये हां हां जे या छोट्या आकाराच्या हाडांना व्यवस्थित बसू शकते. हां हां सर, जेव्हा आपण सांध्यांचे सिलेक्शन करत असतो किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्या रुग्णाला समजावून सांगत असतात की तुम्ही कोणत्या प्रकारचे सांधे वापरू शकता, तर त्याच्यामध्ये काही प्रकार असतात का? नेमकं काय असतं सर? साधारण आम्ही सांधेचा जो चॉईस असतो तो जर पेशंटनी सर्जनकडे ठेवला तर ती चांगली गोष्ट असते, कारण की ओके. हां हां अनुभवी सर्जन करेक्ट चॉईस करू शकतो. त्याचा अर्थ असा आहे की त्याला ज्या सांध्यामध्ये ट्रेनिंग जास्त आहे तो सांधा तो व्यवस्थित बसू शकतो आणि त्याचं रिझल्ट जे आहे ते चांगलं मिळू शकतं पेशंटला. आजकाल सिरॅमिक सांधे आहेत आणि ते आम्ही तरुण लोकांमध्ये जास्त वापरतो, अच्छा. कारण की सिरॅमिकचं जे घर्षण आहे ते सर्वात कमी आहे. आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये 17 वर्ष 20 वर्षाच्या लोकांना सुद्धा जॉईंट रिप्लेसमेंट लागलेले आहेत अरे बापरे. आणि त्यांना सिरॅमिकचे जॉईंट आम्ही वापरतो, ज्यामुळे त्याचं जे लाईफ आहे ते 20-30 वर्षापर्यंत राहू शकतं. नक्कीच. असं जसं जसं वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही सांधे वापरत असतात, तर मुळातच काही काही पेशंट जे असतात ते ऑपरेशन झाल्यानंतर तितके समाधानी नसतात की डॉक्टर मला 100% रिझल्ट मिळाला. काही काही जणांकडे असतो, पण ज्यांना मिळत नाही, तर नेमकं त्याच्यामध्ये काय कारण असू शकतं? साधारण ही शस्त्रक्रिया खूप यशस्वी आहे. 95 ते 98% म्हणजे 98%. 98% इफेक्टिव्ह आहे. काही टक्क्यांना म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामध्ये इन्फेक्शन हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो आहे म्हणजे DVT किंवा रक्तांमध्ये गाठ होणे. पण हे प्रॉब्लेम्स आम्हाला माहीत असल्यामुळे त्याची दक्षता आम्ही घेतो बरोबर. आणि प्रोटोकॉल्स प्रमाणे आम्ही ते साध्य करतो. पण मॅक्झिमम जे लोक आहेत त्यांना पूर्णपणे रिलीफ मिळू शकतो. तर ह्या स्टडीमध्ये 10 ते 20% त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स जाणवत होते आणि एकच जर कंपार्टमेंट आपण बदललं तर ते पेशंट सर्वात जास्त खुश होते. पण आय वुड से मॅडम 95% 95% वर सांधेरोपण यशस्वी आहे. नक्कीच. असं जर आता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगत आहात की वेगवेगळ्या प्रकारचे सांधे असतात. खरं तर म्हणजे तुम्ही सिरॅमिक सांधे असतात किंवा वेगवेगळ्या मेटल्सचे असतात, पण खुब्याचे सांधेची जेव्हा आपण गोष्ट करतो ते खुब्याचे सांधे जे आहेत ते खुब्यातनं सटकण्याचे खूप चान्सेस असतात. तर खरंच असं असतं का? नेमकं काय तुम्ही हे जे खुब्याचं ऑपरेशन करताना लोकांना सांगता? तर मी हे मॉडेल घेऊन पुन्हा आपण बघूया. Yes. सांगू शकतो. हां. तर हा जो सांधा आहे ह्याची जी हालचाल आहे तर ही हालचाल जर जास्त झाली तर सांधा निघू शकतो बाहेर अरे बाप. आणि वर जाऊ शकतो. हां तर ह्याला आपण म्हणतो डिस्लोकेशन. हां. तर ह्या डिस्लोकेशनचे कारण बरेच आहेत, पण आजकाल जे सांधे आहेत त्यांचे जे हे बॉल आहेत त्यांचा साईज जी आहे ती मोठी आहे. सुरुवात होती 22 मिलीमीटर, आता 28, 36 आणि 40 मिलीमीटरचे सुद्धा बॉल्स अवेलेबल आहेत. अच्छा. त्यामुळे हे बाहेर सटकण्याचे प्रमाण कमी होऊन जाते. ओके. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवीन कप आहे ज्याला आपण म्हणतो ड्युअल मोबिलिटी कप. तर त्याचे बरेच लेयर्स आहेत. अच्छा. तर हा एक लेयर आहे, हां. त्याच्यामध्ये हा एक स्मूथ लेयर बसतो. ओके. त्याच्यामध्ये हा एक मोठा बॉल प्लास्टिकचा बसतो आणि त्याच्या आतमध्ये छोटा बॉल बसतो. तर ह्याचा अर्थ काय आहे की एक हालचाल ह्या रेंजमध्ये होते आणि दुसरी जी हालचाल आहे ह्या मोठ्या बॉलमध्ये होते. तर 2 लेयर्समध्ये मोशन होते. तर हा सांधा निसटणे खूपच अवघड आहे. ओके. तर माझ्या दृष्टीने हा एक मोठी आघाडी आहे डिस्लोकेशन पासून वाचवण्याची. नक्कीच नक्कीच. कारण हे सांधे जर एकदा ऑपरेशन करून डिस्लोकेट वगैरे होणार असेल, त्याच्याऐवजी जर आपण अशा अत्याधुनिक जे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेत आहोत तर त्याच्यामध्ये सांध्यांची निवड देखील तितकीच महत्त्वाची असते आणि जे जसं डॉक्टरने म्हटलं ती आपण डॉक्टरांकडे सोपवलेली हे केव्हाही चांगलं. आपण एक फोन घेऊया. गजानन आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो.
हॅलो. हा बोलू का? हा बोला. नमस्कार सर. हा, नमस्कार. मी गजानन कायंदे बोलतो, बुलढाणा जिल्ह्यातून, देऊळगाव राजावरून. हा बोला. माझं वय 47 ते 48 वर्ष आहे. हा 6 महिन्यापूर्वी हॅलो हा तुमचा प्रश्न सलग विचारा. 6 महिन्यापूर्वी मोटरसायकल अपघातामध्ये हा हिप जॉईंट माझा तुटलेला आहे. ओ हा हा तो बॉल टाकलेला आहे. हा हा 6 महिने होऊनही मला चालता येत नाही अच्छा. आणि त्याच्यामध्ये खूप दुखतंय. ठीक आहे. खरं तर आत्ताच सरांनी हिप जॉईंटमध्ये जे काही अत्याधुनिक जी काही साधनं वापरली जातात त्याबद्दल माहिती करून दिलीच आहे. पण तुमच्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर देणार आहेत नक्की जाणून घेऊ. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ती वेदनारहित सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे. आज आपल्याला समजावून सांगत आहे डॉक्टर किरण खरात. खरं तर डॉक्टर, आतापर्यंत आपण ह्या सगळ्या सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल बरीच माहिती करून घेतली आहे. पण मुळातच जो आपला विषय आहे की वेदनारहित सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, अर्थातच याच्यामधला जो वेदनारहित हा जो शब्द आहे तो मला असं वाटतं की बहुतेक जणांना आवडतो, कारण कोणालाही वेदना हवी आहे असं वाटत नाही. ह्याबद्दल जर आम्हाला सविस्तर सांगा ना. पूर्वीच्या काळी जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी व्हायच्या तेव्हा पेशंटला ऑपरेशन नंतर खूपच पेन व्हायचं. कारण की तुम्ही मॉडेल्समध्ये बघितले की ऑपरेशनच्या वेळी हाडांना छेद करावे लागतात, जागा तयार करावी लागते आणि मग तो सांगा टाकावा लागतो. तर त्यामुळे वेदना खूपच होतात. पण आम्ही ऑपरेशनच्या अगोदर पेशंटना काही औषधांचे कॉकटेल्स देतो. ऑपरेशनच्या वेळी गुडघ्यामध्ये एक प्रकारचे द्रव्य आम्ही टाकतो. तर आणि पेशंटला ॲनेस्थेशिया जे आहे ते लोकल ॲनेस्थेशिया आजकाल आम्ही देतो, म्हणजे स्पायनल किंवा एपिड्युरल. म्हणजे तेवढ्या भागापुरता मर्यादित तेवढाच भाग पेशंटचा बधीर होऊन जातो. बरोबर. तर ह्या गोष्टींमुळे पेन म्हणजे जे वेदनाच्या होण्याच्या अलीकडे औषध काम करायला लागतं. तर पेशंटला सहजासहजी पेन होत नाही.